छावा चित्रपटानं आज महाराष्ट्राला वेड लावलंय। या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ऐतिहासिक चित्रपटाला आणि आमच्या नसानसांमध्ये एक वेगळी शक्ती त्या ठिकाणी संचारली। चित्रपट बघत असताना आणि चित्रपट संपताना छत्रपती संभाजी महाराजांच्या घोषणा पूर्ण हॉलमध्ये गुंजतात आणि त्या ठिकाणी एकच जय जयकार त्या ठिकाणी बघायला मिळतो। मंडळी, शिवाजी सावंत यांच्या छावा या कादंबरीच्या अनुरोधानं, त्यांच्या लिखाणानं छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र त्या ठिकाणी समृद्ध झालं। उभ्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी त्या चरित्राचं संबोधन झालं आणि लक्ष्मण उतेकर दिग्दर्शक छावा चित्रपटाचे यांनी त्या ठिकाणी छावा चित्रपटाला एका मोठ्या पडद्यावरती आणलं आणि छत्रपती संभाजीराजेंच्या जीवनातला एक फार मोठा घडलेला प्रसंग त्यांनी यथार्थपणे सगळ्याच कलाकारांनी त्या ठिकाणी साकार करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आणि मनमुराद मराठी रसिक त्या गोष्टीचा, त्या कलाकृतीचा आनंद चित्रपटगृहांमध्ये हल्ली घेताना दिसत आहे। या सर्व घटना घडत असताना वधस्तंभावरती छत्रपती संभाजी महाराजांना बांधलेलं असताना आणि छत्रपती संभाजीराजेंना त्या ठिकाणी विविध यातना देत असताना पण औरंगजेबाच्या चेहऱ्यावरती कुठेतरी मला नाही वाटत समाधान त्या ठिकाणी दिसतं। औरंगजेब शेवटी समाधानी का झाला नाही? छत्रपती संभाजीराजांना संपवलं, परंतु औरंगजेबाच्या चेहऱ्यावरती पश्चाताप दिसतो, औरंगजेब हतबल झाल्यासारखा दिसतो। असं त्याच्यावरती, त्याच्या चेहऱ्यावरती बघितल्यानंतर, त्याच्या चेहऱ्याचं वाचन केल्यानंतर, निरीक्षण केल्यानंतर आणि छत्रपती संभाजीराजेंची जी कादंबरी शिवाजी सावंतांनी लिहिली ती कादंबरी वाचताना सुद्धा औरंगजेब हतबल झाला एवढं शौर्य छत्रपती संभाजीराजेंच्या चेहऱ्यावरून, व्यक्तिमत्वावरून वसंडून वाहत होतं आणि रक्तसुद्धा। याचा प्रत्यय आपल्याला चित्रपट पाहताना होतो। मंडळी, खरंच हा चित्रपट भव्य दिव्य, याला माझा सॅल्यूट आहे, अंतकरणातून आहे। पण माझा या काळ्या मातीत राबणारा मावळा, माझा बळीराजा हा कधी सुखावेल? कितीतरी दिवसापासून याच मरण यातनांमध्ये तो गुंतलेला आहे। त्याच्या घामाला दाम कधी मिळेल? त्याच्या यातना या काळ्या मातीतल्या कधी संपतील आणि त्याला उज्ज्वल भविष्य कधी येईल? याचं सुद्धा एखाद्या मोठ्या मराठी दिग्दर्शकानं या जगाला दाखवावं, मोठ्या पडद्यावरती माझ्या बळीराजाला, माझ्या बळीराजाच्या दुःखांच्या लखतरांना वेशीवरती टांगावं अशी अवस्था झाली। कारण त्याच्या कोणत्याच पिकाला त्याला हवा तो भाव मिळत नाही आणि त्यामुळं फक्त घाम गाळल्याशिवाय, रक्त सांडल्याशिवाय या काळ्या मातीला तो सजवत जातो, पण अंती त्याला दुसरं काहीच मिळत नाही, समाधान मिळत नाही। फक्त काम केल्याचं, सताड रात्री पडल्यानंतर त्याचं शरीर झोपी जातं, परत नव्या दमानं ते सकाळी उठतं आणि परत त्या काळ्या मातीशी दररोज लढाई करतं। पण त्याच्या नशिबात शेवटी लखतरेच टांगलेली आहेत। ही लखतरे सुद्धा एवढ्या मोठ्या पडद्यावरती कधी काळी यावीत, नाहीतर हा एक इतिहास होईल भविष्यामध्ये आपल्या पुढच्या पिढ्यांना की असाही हा बळीराजा महाराष्ट्रातल्या काही काळापूर्वी या ठिकाणी त्यानं कसं जीवन जगलं हे भविष्यात पाहायची वेळ यायला नको। त्याचं उज्ज्वल भविष्य कसं निर्माण करता येईल याची व्यासपीठं अनेक असली, अंतकरणं अनेक असली, तरी दुःख ते एकच आहे। त्यावरती फुंकर मला वाटतं छावाच्या रूपानं या ठिकाणी लक्ष्मण उतेकरांनी आपल्या इतिहासाला गवसणी घातली। तशीच या ठिकाणी मोठ्या पडद्यावरती माझ्या बळीराजाच्या अंतकरणातलं धगधग, त्याची मशाल त्या ठिकाणी मिटवावी आणि त्याला त्या ठिकाणी सार्थ न्यायाची भूमिका द्यावी अशी या व्हिडिओच्या माध्यमातून मी अपेक्षा करतो। महाराष्ट्रातल्या रसिकांना पुन्हा एकदा मी या ठिकाणी धन्यवाद देतो की त्यांनी माझ्या छत्रपती संभाजीला अगदी खांद्यावरती घेऊन नाचतायत। पण हे संचारण असंच आपल्या रक्तामध्ये संचारलं जावं आणि या महाराष्ट्रासाठी आणि त्यांनी निर्माण केलेल्या स्वराज्यासाठी, त्या स्वराज्याचं सुराज्यामध्ये कसं रूपांतर होईल याची सुद्धा आपण नोंद घ्यावी। हे विश्वचैतन्याचे या चॅनलला आपण नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा। भेटूया पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत नमस्कार।